हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. मी भाग्यश्री पाटील तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे. आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला आज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग दाखवणार आहे. ओके, क्लासचा आज चौथा दिवस आहे. त्यासोबत तुम्हाला अंगावरून मापे वगैरे कशी घ्यायची ते पण दाखवणार आहे. पहिल्या दिवशी आपण ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची ते बघितलं. दुसऱ्या दिवशी त्याच मापावरून आपण कटोरी ब्लाऊज कटिंग कसा करायचा ते पण आपण बघितलं आहे. आज आपला क्लासचा चौथा दिवस आहे. त्याच प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत. स्टिचिंग पण तुम्हाला एक एक करून स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. मैत्रिणींना तुम्हाला याच्यापेक्षा अजून जर का डीपमध्ये शिकून घ्यायचं असेल तर येत्या 15 जुलैपासून आपला जो ब्लाऊजचा कोर्स आहे, बेसिक ब्लाऊज कोर्स, तो सुरू होणार आहे. तो तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही करू शकता. कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरून पाटील भाग्यश्री क्रिएशन हे ॲप डाउनलोड करायचं आहे. त्या ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि कोर्सची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर ज्यांना कोणाला कोर्स जॉईन करायचा असेल ते करू शकतात आणि आपला ॲप डाउनलोड करून ठेवा, म्हणजे जे पण कोर्सेस वगैरे असतात ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. ओके मैत्रिणींनो, आपल्याला ब्लाऊजचं शोल्डर टाकायचं असतं. सगळ्यात आधी बंद बाजूकडून ब्लाऊजचं शोल्डर टाकायचं आहे. इकडून आता एक सरळ लाईन मार्किंग करून घ्यायची. बघा, पेपर हा थोडा क्रॉस आहे. इथं पण एक सरळ लाईन मार्क करून घेते. इथून तुम्हाला जे पण तुमचं शोल्डर असेल त्या शोल्डरच्या निम्म तुम्हाला टाकायचं आहे. बघा, माझं शोल्डर आहे 14 इंच. ही मेजरमेंट मी घेतलेली आहेत. हे माझंच माप आहे आणि माझ्याच मापाचं मी तुम्हाला दाखवणार आहे. 31 चेस्ट आहे. 14 इंच शोल्डर आहे, त्याचं निम्म टाकायचं 7 इंच. तुमचं जे पण असेल 15, 16 किती पण असेल त्याच्या निम्म टाका. जिथं शोल्डर मार्किंग केलं तिथून 1 इंच डाऊन मार्क करायचं आहे. बंद बाजूकडून इकडून 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं. डाऊन मार्क आणि 2.5 इंच हे दोन्ही मार्क लक्षात घेऊन क्रॉस लाईन मार्किंग करून घ्यायची आहे. क्रॉस लाईन मार्किंग करून झाल्यानंतर मुंड्यासाठी आपल्याला सूत्र वापरायचं आहे. जेव्हा पण तुमची छाती 28 ते 35 असेल तेव्हा छाती डिवाइड 6 प्लस 1 इंच करा. जेव्हा छाती 36 ते 42 असेल तेव्हा छाती डिवाइड 6 प्लस पाऊण इंच करा. जेव्हा छाती 43 किंवा त्याच्यापुढे प्लस असेल तेव्हा छाती डिवाइड 6 प्लस पाव इंच करा. आता छाती 31 इंच आहे, मग 28 ते 35च्या मध्ये 31 इंच येते. ओके, तर काय करणार, छाती किती आहे 31. 31ला डिवाइड 6 करायचं, प्लस करायचं 5.16 मिळालं, प्लस त्याच्यामध्ये 1.25 करायचं. किती झालं, 6.41 झालं. म्हणजे इथून 6.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. मग 6.5 इंचावरती एक मार्किंग केलं. ज्यांना कोणाला कॅल्क्युलेटर वगैरे समजत नसेल त्यांची मला कमेंट करून सांगा. त्यांच्यासाठी मी आपल्या ॲप्लिकेशनमध्ये कॅल्क्युलेटर कसे वापरायचे आहे किंवा इंच टेप कसे वापरायचे आहे याचा सेपरेट व्हिडिओ मी अपलोड करून देईन. ओके, जिथं आपण मुंडा मार्किंग केला ती मिळते आपल्याला छातीची लाईन. छातीचं मार्किंग करायचं. छातीचा चौथा भाग करायचा 31 डिवाइड 4. चौथा भाग केला 7.25 इंच मिळालं. इथून 7.25 इंचावरती एक मार्किंग केलं, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड केलं. आता आपल्याला इथं शोल्डर मायनस करायचं असतं. शोल्डर मायनस करण्यासाठी आपल्याला हा शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे. तुम्ही पाठीमागे कोणता गळा घेतलेला आहे ते बघायचं. बघा, मी पान गळा घेणार आहे आणि माझा पाठीमागचा नेक आहे 10 इंचची उंची जी असेल ते बघायचं. आता तुमचा नेकची उंची 11 इंच असेल, 12 इंच असेल तर तुम्ही ही लाईन बघा. पण आता माझी 10 इंच उंची आहे, इथं 10 इंच दिसते म्हणून मी इथं बोट ठेवला. पानगळा आहे तर बघा, दोन्ही बोटं एकत्र आले, 2 इंच तिथं आपल्याला अंक मिळाला. मग काय करायचं, फुल शोल्डर 14 आहे, मायनस त्याच्यामधून हे मिळालेलं 2 इंच जे आहे ते करून टाकायचं. मग -2 इंच केलं, 12 इंच झालं. त्याचा दुसरा भाग करायचा. 12ला डिवाइड 2 केलं, 6 इंच मिळालं. मग शोल्डर किती मिळालं आपल्याला, 6 इंच. 6 इंचावरती मार्किंग केलं. सेम 6 इंचावरची छातीच्या लाईनवरती मार्किंग करा. तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप छान परफेक्शन मिळेल. 100% तुम्हाला ब्लाऊजमध्ये फिटिंग मिळेल. जे कोणी आपले रेग्युलर व्हिडिओ बघत असतील त्यांना माहिती आहे.
डीप नेक आहे म्हणून शोल्डर सरळ करायचं. रेडी शोल्डर पट्टी 3 इंच पाहिजे, 2.5 इंच पाहिजे. 1 इंच प्लस केलं, 3.5 इंचावरती एक मार्किंग केलं. तुम्हाला जेवढी पण रेडी शोल्डर पट्टी पाहिजे असेल त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे. ब्लाऊजची उंची टाकायची आहे. ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच. 1 इंच प्लस केलं, 14.5 इंचावरती एक मार्किंग केलं. हे मार्क लक्षात घ्यायचे. सरळ लाईन मार्क करून घ्यायची. सरळ लाईन मार्किंग केली. कमरेचं मार्किंग करायचं. कमर आहे 24 इंच, त्याचा चौथा भाग केला, 6 इंच मिळालं. त्यापुढे पाठीमागे टक्ससाठी 1 इंच घेतलं. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड केलं. 1.5 इंच शिलाई मार्जिन लक्षात घ्यायचं. अशा सरळ लाईन मार्क करून घ्यायच्या. बघा, सरळ लाईन मार्क करून झाल्या. मुंड्याला आकार द्यायचा. मुंड्याला आकार देण्यासाठी क्रॉस मार्किंग करायचं आहे 1 इंचावरती. इथून हे मार्क बरोबर लक्षात घ्यायचं. इथून मुंड्याला आकार द्यायचा. आर्महोल कर्व असेल तर कर्वने द्या, कर्व नसेल तर तुम्ही हाताने पण देऊ शकतात. इथून खाली आता आपल्याला 10 इंच गळ्याची उंची टाकायची आहे. इथून 10 इंचावरती एक मार्किंग केलं. हा बॉक्स मी आता तयार करून घेणार आहे. इथं गळारुंदी चेक करायची किती मिळालेली होती. 2.5 इंच आहे, तेवढीच 2.5 इंच इथं खाली मार्किंग करायची. 2.5 इंच गळारुंदी टाकली. गळ्याची उंची 10 इंच टाकली. बॉक्स तयार करून घेतला. आता इथं आपला गळ्याचा शेप आहे पानगळा. मग इथून बरोबर गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, परफेक्ट पद्धतीने पानगळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे. इथून 4.25 इंचावरती मार्किंग करायचं. सेम 4.25 इंचावरती मार्किंग करायचं. उंची घ्यायची आहे टक्सची 4 इंच. बघा, ही लाईन सरळ मार्क करा आणि इथून दोन्ही बाजूला अर्धा इंच मार्किंग करायचं आहे. जे पण टक्ससाठी आपण 1 इंच घेतलेलं आहे ते टक्समध्ये गेलं पाहिजे. बॅक पार्टचं संपूर्ण ड्राफ्टिंग आपलं रेडी आहे. आता फ्रंट पार्ट आपण ड्राफ्ट करून घेणार आहे. त्यासाठी बघा, हा एक पेपर घेतलेला आहे. इथून आता मी एक सरळ लाईन मार्क करते. जेवढं शोल्डर आपण बॅकमध्ये टाकलं होतं तेवढंच शोल्डर फ्रंटमध्ये टाकायचं. जे पण तुमचं फुल शोल्डर असेल त्याचा निम्म टाका. जिथून शोल्डर मार्किंग केलं तिथून 1 इंच डाऊन जायचं आहे. बंद बाजूकडून 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. 2.5 इंच 1 इंच लक्षात घ्यायचं. क्रॉस लाईन मार्किंग करायची. पाठीमागे जेवढा मुंडा आपण टाकला तेवढा लक्षात घ्यायचा, तेवढाच पुढे पण टाकायचा. 6.5 इंच. इथून एक सरळ लाईन मार्किंग करून घ्यायची. सरळ लाईन मार्क केली ती मिळते छातीची लाईन. छातीची लाईन आपली मार्किंग करून झाली. या क्रॉस लाईनच्या सेंटरवरती टेप ठेवायचा. गळ्याची उंची टाकायची. शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट आहे 9.5 इंच. 1 इंच प्लस करायचं. 10.5 इंचावरती एक मार्किंग केलं. ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केलं. 14.5 इंचावरती एक मार्किंग केलं. ही झाली गळ्याची उंची. ही झाली शोल्डर टू ॲपेक्स पॉईंटची उंची आणि ही झाली आपली ब्लाऊजची पूर्ण उंची. आता इथं आपल्याला डीप नेक आहे म्हणून शोल्डर मायनस करावं लागेल. शोल्डर मायनस करण्यासाठी पुढचा गळा माझा डीप आहे 7 इंच. गळा मी गोल घेणार आहे. दोन्ही बोटं जिथं एकत्र आली तिथं चेक करायचं किती मिळालं. 1.25 इंच मिळालं. मग 1.25 इंच मायनस करायचं आहे फुल शोल्डरमधून. 14 मायनस 1.25 इंच केलं. हे बघा, 14 मायनस 1.75 इज इक्वल टू 12.25 मिळालं. मग त्याचा दुसरा भाग करायचा. 6 इंच आणि 1 लाईन इतकं, पण मी 6 इंच शोल्डर घेणार आहे. बघा, इथून 6 इंचावरती एक मार्किंग केलं. तेवढंच 6 इंच छातीच्या लाईनवरती मार्किंग करायचं. दोन्ही मार्किंग लक्षात घ्यायचे. सरळ लाईन मार्क करायची. डीप नेक आहे म्हणून शोल्डर आपलं सरळ होणार. 2.5 इंच शोल्डर पट्टी आहे. 1 इंच प्लस करायचं कंपल्सरी. 3.5 इंच मार्किंग केलं. इकडे चेक करायचं. 2.5 इंच गळारुंदी मिळाली, तेवढंच 2.5 इंच इथं मार्किंग केलं. एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बॉक्स तयार करून घेतला. गळ्याला इथून गोल असा आकार देऊन घ्यायचा. आर्महोल कर्व घ्यायचा. गळ्याला आकार देऊन घ्यायचा. इथून क्रॉस मार्किंग करायचा आहे 1.5 इंचावरती. छातीचा चौथा भाग टाकायचा. 31
31 मध्ये 1 इंच प्लस करून घ्यायचं, प्लस 1 केलं 32 झालं, डिवाइड 4 करायचं 8 इंच. जेव्हा पण आपला फ्रंट पार्ट आपण ड्राफ्ट करतो तेव्हा त्याच्यामध्ये कंपल्सरी 1 ते 1.5 इंच लूजिंग पहिले ॲड करायचं आहे आणि मग नंतर त्याचा चौथा भाग आपल्याला करायचा आहे. इथून आता पाऊण इंचावरती जे मार्किंग केलं ते पाऊण इंच मार्क लक्षात घेऊन मुंड्याला आकार देऊन घ्यायचं. बघा किती परफेक्ट असा आकार आपला तयार झाला. ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट इकडून टक्सची रुंदी टाकायची आहे 3.5 इंचावरती आणि कमरेवरती मार्किंग करा 3 इंचावरती. त्यापुढे टक्स घ्यायचा आहे 2 इंचाचा. 2 इंचाचा टक्स घेतला. आता कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे. कमरेचा चौथा भाग होता 6 इंच. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आणि हा कमरेचा टक्स पुढे ॲड करायचा आहे कारण तो आपला मायनस होईल. मग हे 1.5 इंच मार्जिन लक्षात घ्यायचं, जोडून घ्यायचं. कमरेचा टक्स पुढे वाढवायचाच आहे कारण तो आपला मायनस होणार आहे. जो कमरेचा टक्स आपण इथं मार्क केला होता तो ह्या ॲपेक्स पॉईंटला जोडून घ्यायचा. ॲपेक्स पॉईंटला आपण हा टक्स जोडून घेतला. इथं आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी याचे 4 भाग करायचे. बघ, इथून बाहेर अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं. हे अर्धा इंच इथं सरळ जोडून घ्यायचं आणि मग इथून हाताने बघा असा हलका असा प्रिन्सेस कटचा आकार इथं असा जोडून घ्यायचा. जोडला. मुंड्यामध्ये 1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. बघा 1 इंचाचा टक्स घेतला. इथून वरती अर्धा इंचावरती एक मार्किंग करा, खाली अर्धा इंचावरती एक मार्किंग करा. वरचं मार्किंग इथं जोडून घ्यायचं आहे. सेम दुसऱ्या बाजूचं मार्किंग पण ॲपेक्स पॉईंटला जोडून घ्या. इकडची लाईन चेक करायची आहे, तेवढीच इकडची आली पाहिजे. टेप जेवढा वरती गेला तिथं एक मार्किंग करायचं. आता इथं अर्धा इंचावरती एक मार्क करायचं आहे. असा बॉक्स तयार करून घ्या. बघा हा बॉक्स तयार केला आणि इथून नवीन मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. इथून ही लाईन मोजायची किती आली, 4 इंचाला एक लाईन कमी. आता सेम हा इकडचा आकार मोजून घ्यायचा. 4 इंचाला एक लाईन कमी जिथं आलं तिथं मार्क करा. ही लाईन सरळ मार्क करून घ्यायची. म्हणजे बघा आपण जेव्हा ब्लाऊज स्टिच करतो तेव्हा प्रिन्सेस कट आणि हा पार्ट आपला जोडताना कमी किंवा जास्त होतो. मग तो पार्ट आपला कमी जास्त व्हायला नको म्हणून आपल्याला मोजून घ्यायचं आहे. इकडून अर्धा इंच क्रॉस मार्क करायचं, ते आपलं मायनस होईल. बघा आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं संपूर्ण ड्राफ्टिंग रेडी आहे. आता याला कट करून घ्यायचं. कमरेचा टक्स कट करा. मुंड्यातला टक्स आपला मायनस होणार आहे. तुम्ही फेविकॉल घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे जे पण असेल ते तुम्ही घ्या आणि याला चिटकवून घ्या. तुम्ही हे पण घेऊ शकता, स्टॅपलर वगैरे तुमच्याकडे असेल तर स्टॅपलरने तुम्ही पिन मारून हा टक्स चिटकवून घेऊ शकता. बघा ही लाईनला अशी क्रीज पाडायची पहिले आणि ती दुसऱ्या लाईनवरती ठेवायची. बघा ती जेव्हा आपण हा टक्स मायनस करतो तर आपला जो पहिला मुंडा आहे तो नवीन मुंड्याला प्रॉपर मॅच होतो. झाला ना मॅच, प्रॉपर मॅच झाला. एक वेळा नक्की ट्राय करा, तुमच्या ब्लाऊजमध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ब्लाऊज कसा झाला ते. आता हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. इथून प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा. बघा हा आकार आहे ना, असा पुढे कंटिन्यू करायचा. बघा किती प्रॉपर असा आकार आला. मग हा याला कट करायचं. हे बघा प्रिन्सेस कट आपलं जे कटिंग आहे ते रेडी आहे. बॅक पार्ट पण आपण आता कट करून घेऊया.
बघा बॅक पार्टचं ड्राफ्टिंग आणि फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग आणि कटिंग आपलं संपूर्ण रेडी आहे। जे चार्ट मी तुम्हाला दाखवले त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमच्या साईजनुसार तुम्हाला ते चार्ट वापरायचे आहेत। परफेक्ट तुमचा ब्लाऊज फिटिंगला बसेल। आता स्लीवचं ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे। तर बघा माझ्याकडे हा एक पेपर आहे। बघा आता आपल्याला स्लीवचं ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे। स्लीव्ज ड्राफ्टिंगसाठी मी एक प्लेन पेपर घेतला, तो पेपर फोल्ड करून घ्यायचा। बघा पेपर फोल्ड केला, छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। छातीचा चौथा भाग आहे 8.25 इंच, तर इथून मी एक 8.25 इंचावरती मार्किंग केलं। जी असेल आपली बाहीची घडी आपण ज्याला म्हणतो, 8.25 इंचावरती एक मार्किंग केलं। बाहीची उंची आहे 9.5 इंच, 1 इंच त्याच्यामध्ये प्लस करायचं, 10.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे। बघा बाहीची उंची आणि बाहीची घडी असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा। इथून आता आपल्याला मुंडा खोली टाकायची आहे 3.5 इंच। हे 3.5 इंच असं सरळ जोडून घ्यायचं। ही लाईन इथं अशी क्रॉस मार्किंग करायची। या पूर्ण क्रॉस लाईनचा सेंटर घेऊन घ्यायचा, टेप फोल्ड करायचा, सेंटर घेतला। सेंटरपासून वरती अर्धा इंच, खाली अर्धा इंच मार्किंग करा। इथं 1 इंचावरती मार्क करायचं आणि बरोबर असा मुंड्याला आकार देऊन घ्यायचा। हे बघा, हा झाला मागचा मुंडा आणि हा झाला पुढचा मुंडा। किती प्रॉपर आला, तुम्हाला येत नसेल तर तुम्ही याची प्रॅक्टिस करा। माझी खूप प्रॅक्टिस आहे म्हणून मी खूप फास्टमध्ये देते। दंडगेर होता 9 इंच, त्याचा निम्म टाकला 4.5 इंच, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं। तुमचा दंडगेर जो बी असेल त्याचं निम्म तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। स्लीवची कटिंग पण आपली रेडी आहे। खूप सोपी पद्धत आहे। तर तुम्हाला आपला आजचा क्लास कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे। आणि तुम्हाला अशाच पद्धतीने रोज ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग शिकायला आवडेल का ते पण मला नक्की सांगा। बघा स्लीव्ज ओपन करायची आणि पुढच्या मुंड्याचा आकार कट करायचा। बघा फ्रंट, बॅक आणि स्लीव आपलं संपूर्ण कटिंग रेडी आहे। तर तुम्हाला आपलं कटिंग कसं वाटलं, प्रिन्सेस कट ब्लाऊजचं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तुम्हाला अजून डीपमध्ये शिकून घ्यायचे असतील ब्लाऊज तर येत्या 15 जुलैपासून आपला ब्लाऊजचा कोर्स सुरू होणार आहे। तो कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरून पाटील भाग्यश्री क्रिएशन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकतात। मैत्रिणींनो आजचा क्लास तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगाल। तुम्हाला शिकायला आवडेल का ते पण मला नक्की सांगाल। मैत्रिणींनो आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्या मनापासून आभारी आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। ज्यांना कोणाला खरंच खूप गरज आहे, जे बाहेर पैसे देऊन शिकू शकत नाही, त्यांच्यासाठी आपले व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत। तर तुम्ही त्यांना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओंची त्यांना मदत होईल। मैत्रिणींनो आजचा क्लास थांबवते। आजचा क्लास तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे। अजून तुम्हाला यापुढे पण शिकायला आवडेल का ते पण मला नक्की सांगा। आजचा आपला क्लासचा 4था दिवस होता। आपला प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग रेडी आहे। संपूर्ण ड्राफ्टिंग आणि कटिंग तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा। आजचा क्लास थांबवते आणि नेक्स्ट क्लासमध्ये आपण लवकर भेटूया। थँक्यू। आणि